पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनी ठेवत आम्ही शेकडो किलोमीटर प्रवास पायी वारी करतो। पंढरपुरात गेल्यानंतर सुद्धा 12-12 तास दर्शन रांगेसाठी उभे राहतो। राजकीय व्यक्तींनी केलेली व्हीआयपी दर्शनाची मागणी ही चुकीची आहे। व्हीआयपी दर्शन नकोच अशी मागणी वारकऱ्यांनी केलेली आहे। पंढरपूरच्या दिशेने चाललाय। तहान, भूक, ऊन, वारा या सर्व गोष्टी बाजूला सारून पंढरपूरकडे जाणत आहेत। मात्र त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता सध्या पंढरपूरच्या म्हणजे विठ्ठलाची आस मनामध्ये आहे। मात्र काही राजकीय व्यक्ती आहेत त्यांच्याकडून अशी मागणी केली आहे की व्हीआयपी दर्शन सुरू ठेवावं अशी त्यांची मागणी। तर तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला नाही वाटतं व्हीआयपी दर्शन बंद करा। बाकीची आपल्या भक्तांना दर्शन सतत चालू राहून द्या अशी आमची अपेक्षा असती। पांडुरंगाजवळ व्हीआयपी दर्शन नको। हे परभणी, जालना, नांदेड, उस्मानाबाद एवढ्या लांबून महाराष्ट्रातून सर्वजण येतात, बाहेरच्या देशातून येतात, राज्यातून येतात। यांचं म्हणजे 12-12 तास 20-20 तास लागतात दर्शनाला त्यांना। पण ते व्हीआयपी असल्यामुळं की लवकर काही जातात आणि त्याच्यामुळे दर्शन होत नाही काही वारकऱ्यांचं। त्याच्यामुळं व्हीआयपी दर्शन बंद झालं पाहिजे। वारकऱ्यांसाठी जसा समान न्याय आहे तसाच व्हीआयपी साठी असावा आणि व्हीआयपीची दर्शनाची जी मागणी होती आहे ती बंद करावी अशी मागणी खरं तर वारकऱ्यांची होत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसर सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, इंदापूर।